ऐका ना, पहिल्यांदा असं झालंय प्राजक्ताचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसा दिवशी ती नाहीये. पण माझं गिफ्ट मिळाल्यावर ना ती नक्की खुश होईल. अरे बाबांना पाणी. आता हिला काय सांगू, मी माती केली आहे, प्राजक्ताचं गिफ्टच कुरिअर केलं नाही. सेट विथ ओरियो स्कॅन करूया. मी माझ्या बायकोला कसं सांगू की तिच्या मैत्रिणीचं बर्थडे गिफ्ट मी कुरिअरच केलं नाही. सेट विथ ओरियो आलं पण उत्तर इतक्यात. अहो काय करताय मोबाईल तुम्ही? मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? ऍक्च्युली ऐकवायचंय. हे ऐक. My dear, all I remember is your face. While remembering you, I forgot to send the package to our friend's place. Let me get something that we can replace. म्हणजे प्राजक्ताचं गिफ्ट तुम्ही नाही पाठवलं, पण मी उद्या एक्सप्रेस कुरिअरनी पाठवतो. आय प्रॉमिस. नक्की? नक्की. चल आता तू ओरिओ खा आणि मूड मस्त फ्रेश करून टाक. घे. का करू? तू पण खा. थांब जरा. मस्त कुरकुरीत. अरे मी ती फिल्म ना 2 वेळा पाहिली. मला एवढी आवडली ना ती. सुपर फिल्म, खूप मस्त. मेरे कमाल कर देता. व्हाट अ फिल्म मॅन. फिल्म हिरो बहु कॉमेडी छे. जस्ट लव्ड इट. ए ती ना सिरियस फिल्म आहे. तुझी IQ लेवल कमी आहे ना म्हणून तुला ती कॉमेडी वाटली असेल. डोंट मेस विथ माय गर्ल, ओके? नहीं तो फाइट होईल आपली उगाच. हे मारा डेजिनू छे. ये दोनों ना कॉम्बो पैकेज है. एक दे नाल एक फ्री. लो जी लो. देखो कौन आ गया. आंटी जी आ गए. आओ जाओ आंटी बैठो. Good morning, sir. Good morning. Please sit down. मिसेस अश्विनी, तुम्हाला कल्पना आहे की तुमचा प्रोजेक्ट सबमिट करायला तुम्हाला उशीर झालाय? सॉरी सर, पण टेबलवर कुणाचेच प्रोजेक्ट्स नाही आहेत. या सगळ्यांच्या फाईल्स माझ्या मेलला ऑलरेडी येऊन पडले आहेत. फक्त तुमचाच प्रोजेक्ट पेंडिंग आहे. सर सायलेन्स. फेस मास्क फॉर ड्राय स्किन, विंटर स्पेशल. अश्विनी वाघमारे अँड दलजीत सिंग संधू. अगं तू हे सगळं लिहित का बसलीस? डायरेक्ट मेल करायचं ना. हा अश्विनीने सबमिट केलेला सिनॉप्सिस आहे. त्यामध्ये तिची टीम काय काय काम करणार आहे आणि कसं कसं प्रोजेक्ट कंप्लीट करणार आहे याच्या डिटेल्स आहेत. स्कूल 90s की आंटी. सायलेन्स. दलजीत. हाँ सर. हे प्रोडक्ट कसं तयार होणार आहे? टेल मी युअर प्लॅन. निदान हे का निवडलंय ते तरी सांग. सर मेनू मेरा ये तो सर कारण हे आहे की. एक मिनिट, मी त्याला विचारतोय.
टीम वर्क म्हणजे एकत्र काम करणं, पार्टनरच्या चुकांना पाठीशी घालायचं नाही. आणि तुम्हाला माहिती तरी आहे का, दलजीतने कालच सिनॉप्सिस मेलवर सबमिट केलंय. आता तुम्ही सांगा मिसेस अश्विनी, दलजीतनी हे प्रोडक्ट का निवडलं? की तुम्हाला माहीतच नाहीये की त्याने प्रोडक्ट काय निवडलंय? याचा अर्थ थोडक्यात एकत्र तुम्ही काम केलेलं नाहीये. सर, पण या विषयावर मी खूप काम केलंय. दिस इज नन ऑफ माय कन्सर्न. दलजीत, अश्विनीने तुझं नाव टाकायची माणुसकी तरी दाखवली आहे, तू तेही नाही केलेस. प्लीज फाईल घ्या. सिट डाऊन. सर प्लीज, खरंच मी सबमिशनसाठी खूप. अश्विनी, हा प्रोजेक्ट सिनॉप्सिस ऍक्सेप्ट होऊ शकत नाही. दिस प्रोजेक्ट इज स्क्रॅप. या फाईलला आता काहीच किंमत नाहीये. तुम्ही दोघांनी ॲज अ टीम म्हणून पुन्हा काम करा, नवीन प्रोजेक्ट तयार करा, तो सबमिट करा. सर ऐका ना, एकदा तुम्ही माझा प्रोजेक्ट बघा तरी हो. मी खूप काम केलंय या विषयावर आणि ना माझं प्रोडक्ट मला खूप पुढे न्यायचं आहे. सर मला सगळं मान्य आहे मिसेस अश्विनी, पण हा टीम प्रोजेक्ट होता, इंडिव्हिज्युअल नाही. तुम्ही दोघांनीही टीममध्ये काम केलेलं नाही आहे, त्यामुळे हा प्रोजेक्ट मी ॲक्सेप्ट करू शकत नाही. पर सर मैं कल ही प्रोजेक्ट सबमिट किया सी, तुसी किवे कर सकते हो. दलजीत, मी पुन्हा पुन्हा तेच सांगणार नाही आहे. हे टीम प्रोजेक्ट होतं, त्यामुळे तुम्हाला दोघांनाही मिळून एक प्रोडक्ट सिलेक्ट करावं लागेल आणि त्यावरती तुम्हाला दोघांनाही एकत्र येऊन काम करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट सिनॉप्सिस मी ॲक्सेप्ट करणार नाही. सो पुढे काय करायचं हे तुम्ही दोघांनी ठरवा. आणि आता तुम्ही दोघांनीही गेलात तरी चालेल, कारण याच्या पुढच्या इन्स्ट्रक्शन्स मी ज्यांचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे त्यांना देणार आहे. आणि तुमच्या दोघांचा प्रोजेक्ट फायनल झाला की त्याच्या पुढच्या काय स्टेप्स आहेत हे मी तुम्हाला दोघांना सांगेन. आय एम सॉरी. सर अगं, तुझ्या आंटीच्या डॉटरचं लग्न झालं का? नाही, पण मुलाचं लग्न ठरलं, त्याच्याच एंगेजमेंटला गेले होते मी. बरं, ह्या टाइमला तरी तुझा हेअरकट आवडला का त्यांना? कारण लास्ट टाइम टू मच फॅन्सी झाला होता असं म्हणाल्या होत्या ना त्या. ह्यावेळेस मी त्यांना विचारलंच नाही. त्यांची सून आता एवढी फॅशनेबल आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आता काही ऑप्शनच उरलेला नाहीये. नाईस. मग एक काम कर, तिला पण घेऊन ये एकदा इकडे. हो, येणारच आहे. अश्विनी मॅडमची खूप मोठी फॅन आहे ती. हो का? मग तर नक्कीच जाण. ओके, डन. चल. लास्ट टाइम मी पॅकेज घेताना पे केलं होतं, आता काही पे करावं लागणार नाही ना? नाही नाही, आता काही नाही. ओके, येते मी. जेनी, आपण आपल्या पार्लरमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा सेल वाढावा म्हणून काय करतोय ग? म्हणजे काही वेगळे प्रयत्न चालू आहेत का आपले? अगं शिल्पी, अश्विनीचा कोर्स कंप्लीट होईपर्यंत प्रोडक्ट सेल होल्डवर ठेवायचं असं ठरलंय ना. असं कसं चालेल पण? अगं, यामुळे आपलं आणि क्लायंट्सचं रिलेशन खराब होऊ शकतं. त्यांना असं वाटेल की ओके, यांच्याकडे काय असंच चालतं. एवढं नॉर्मल नाहीये हे. वी हॅव टू बी प्रोफेशनल इन दिस केस ऑल्सो. आणि जेनी, सॉरी टू से, पण तू क्लायंट सोबत अशा गप्पा का मारत बसली होतीस? म्हणजे पर्सनल गप्पा होत्या ग त्या. म्हणजे तू प्रोफेशनल काही गप्पा मारत असतील पार्लरबद्दल किंवा बिझनेसबद्दल तर ठीक आहे, मला आवडलं असतं. पण त्या पर्सनल गप्पा होत्या. अशा पर्सनल गप्पांनी काय मिळणार आहे? त्याच्यापेक्षा सर्व्हिसवर लक्ष द्यायचंस ना तू. शिल्पी, क्लायंट बरोबर पर्सनल कॉन्टॅक्ट वाढवावे लागतात, तसं करावं लागतं आपल्याला. ऑनेस्टली मला नाही असं वाटतं. म्हणजे लिटिल पर्सनल गॉसिप इज फाईन, पण हे जरा जास्त होतं. सी, आत्ता आपल्या पार्लरमध्ये गर्दी नव्हती म्हणून हे चालून गेलं, पण जेव्हा गर्दी असेल तेव्हा काय करणार आहेस? हे अशाच गप्पा मारत बसणार आहेस? इट्स नॉट गुड. ऑल्सो आपल्याला लवकरात लवकर लॉयल्टी प्रोग्राम चालू करायला पाहिजे. आपले जे लॉयल कस्टमर्स आहेत, आपले जे लॉयल क्लायंट्स आहेत, त्यांच्यासाठी आपण स्वतःहून आपल्याकडून काय करतो याकडे कम्प्लिटली लक्ष दिलं गेलं पाहिजे. ही काय इथे एव्हरी डे येऊन बसणार आहे? नो वे. मला ना अश्विनी बरोबर डिस्कस करावंच लागेल.
बट डेझी वेअर शुड वी गो? जिग्नू तुला सांगितलं ना मला कॉफी प्यायची आहे. डेझी ने बोल दिया तो बोल दिया. चलो. आलू दही पराठे ही ज्यादा अच्छे लगते हैं. तुमची प्रकल्पाची कल्पना आवडली मला. फक्त तुमच्या गटात कोणीतरी चांगलं आलं असतं तर बरं झालं असतं. असो, मी जरा लायब्ररीत जाऊन येते. मला 2-3 पुस्तकं हवी आहे. चलो मिलते हैं कैंटीन में मिलते हैं. आंटी हाँ चलो प्रोजेक्ट डिस्कस कर दिया. हाँ प्रोजेक्ट काय प्रोजेक्ट डिस्कस कर दिया. चलो हाँ बैठो. तो मी ना ॲक्च्युली फेस पॅकवर काम करते आणि ते पण ड्राय स्किनसाठी. थंडीच्या सीझनमध्ये सगळे कसे सर्रास कोल्ड क्रीम वापरतात ना, आणि प्रत्येकाच्या स्किनची टाईप वेगळी असते. त्याच्यामुळे मी प्रत्येकाच्या स्किननुसार फेस पॅक तयार करायचा प्रयत्न करते. म्हणून ना मी हे बघ, मैं खुद पढ़ सकता हूँ. आंटी ये तुझसे लिखिया? हो. देखो आंटी तुझसे टैलेंटेड तो हो बट स्मार्टनेस दी कमी है. रुको ये लो. ये देखो इस वेबसाइट इच सारे हब्स की जानकारी है. ए पैक्स दे बारे च लिखिया है. ए वेबसाइट बुकमार्क करके रख लो. तेनू सर्च करना आंदा है ना? हो येते ना मला सर्च करता. 1 मिनिट. हा आश्रय सोसायटी. हे बघ आता हे असं तेनू सर्च दा मतलब मैप दिखाना इन्ना ही होता है. हे बघ तू माझी अशी चेष्टा करणार असशील ना तर मी निघून जाते. अरे आंटी सॉरी. रुको रुको रुको. देखो आंटी थोड़ा प्रोजेक्ट बड़ा ही अच्छा है बट एक गल है. तानू ना और काम करना चाहिए. मैं तेनू सर्च करना सिखांदा कि किवें सर्च कर दिया. हाँ ए देखो तुसी ना घर जाके अब ये सब सर्च करो. असी फुल एंड फाइनल सबमिशन कर दिया. ओके आंटी? तू मला सारखं आंटी आंटी म्हणू नकोस. आंटी मत कहो ना, आंटी मत कहो ना. फिर तू भी आंटी की तरह बिहेव ना करिया कर. म्हणजे अगर तुसी 90s की तरह सबमिशन करोगे तो लोग आंटी ही बोलेंगे ना. तुसी ना खुद नू अपडेट करो. अपडेट करणं म्हणजे काय? लेक्चरच्या आधी वर्गात येऊन मस्ती करायची, हो ना, आणि आपले जे पार्टनर असतील त्यांची खिल्ली उडवायची, म्हणजे अपडेट. नाजी ना असी ता टाइम पास कर दिया क्योंकि असी घर जाके पढ़ के आंदे आ. और सर जब क्लास में पढ़ाने वाले होंगे ना ओदे बारे सर्च कर दिया. वो जो फाइल दी है ना उसमें पूरा सिलेबस है. देखो अश्विनी, हार्ड वर्क इज गुड बट स्मार्ट वर्क इज बेटर. और हाँ आंटी सॉरी अश्विनी, बेटर. मेरी सूरत पे ना जा. मैं भी इंटेलिजेंट है और तेरे से ज्यादा स्मार्ट भी. एंड डोंट वरी अबाउट द प्रोजेक्ट, वो तू मुझ पे छोड़ दे. और हाँ मैंने जो तुझे सिखाया ना उसकी पूरी रिवीजन करके आई हो. मैनू मेरी पार्टनर मेरे जैसी स्मार्ट होनी चाहिए थी. समझ गई? अब मैनू लगी है बुक. मैं जा रहा हूं कैंटीन. जनरली किती वेळा येतो तुम्ही पार्लरमध्ये?
महिन्यातून एकदा असेल. आणि काय काय करता, सर्व्हिसेस काय काय असतात तुमच्या? आयब्रो आणि क्लीनअप. अच्छा, आयब्रो आणि क्लीनअप. फेशियल नाही करत तुम्ही? नाही मॅम, आय मस्ट टेल यू, फेशियल करायला पाहिजे. म्हणजे जे काही डर्ट असते किंवा थकवा असतो ना, तो फेशियलने जातो आणि छान वाटतं, रिलॅक्सेशन वाटतं किंवा एक प्रकारचा ग्लो येतो आणि यु नो ओव्हरऑल तुम्हाला छान वाटतं. पिगमेंटेशन असेल तर ते जायला मदत करतं. सो फेशियल केलं गेलं पाहिजे. ऑल्सो मॅम, आय जस्ट वॉन्टेड टू आस्क यू, तुमचं आमच्या ब्युटी पार्लरबद्दल म्हणजे अश्विनी ब्युटी पार्लरबद्दल काय मत आहे तुमचं? म्हणजे आमची ही ब्रांच तुम्हाला कशी वाटते, काय फीडबॅक आहे तुमचा? फीडबॅक म्हणजे अजून कुठे ब्रँच आहे का? नाही, अजून कुठे आत्ता तरी ब्रांच नाही आहे, बट वी आर ऑन इट. इतकी असाइनमेंट कोण देते? हा एक ना जरा जास्तच पेटले. आपण रोज वर्ग संपल्यावर उजळणी करायला पुन्हा भेटत जाऊया का? एक मिनिट जरा, मी आलेच. हा बोल जेनी. अगं तू त्या शिल्पीला माझ्या डोक्यावर का आणून बसवलंय? का, काय झालं? अगं ती क्लायंट्स बरोबर गप्पा मारत बसलीये. अगं गप्पाच मारते ना, मग मारू देत. अश्विनी, अगं लिटरली ती क्लायंटचं काउन्सिलिंग सेशन घेतीये. म्हणतीये की आमच्या पार्लरला फीडबॅक द्या, आम्ही अजून ब्रांचेस सुरू करणार आहोत, असं काहीही सांगते आहे. आणि यु नो व्हॉट, तिने सगळा स्टॉक चेक केला आहे आणि आता तर माझ्या मागे लागली आहे की अरेंजमेंट चेंज कर म्हणून. हे खूप अनोइंग आहे. हा अश्विनी, प्लीज हसू नकोस ग. आय एम व्हेरी अपसेट. तू प्लीज तिला जायला सांग इथून. सॉरी अगं. ऐक ना जेनी, अगं ती पार्लरमध्ये नवीन आहे ना, हळूहळू सगळं शिकेल अगं. आणि आता तुम्ही दोघे ना टॉम अँड जेरी सारखं ना भांडत नका राहू, कळलं? आणि मला विचारूनच ती पार्लरमध्ये आली आहे ना, मग मी आता तिला कसं सांगणार की आता तू पार्लरमध्ये जाऊ नको शिल्पी? शक्य आहे का? नाही ना. मग ठीक आहे, पण मग एक काम कर, तिला ना काहीतरी कॉन्क्रीट काम दे. ती मला उगाच इरिटेट करतेय. जेनी अगं हे बघ, आत्ता पुरतं मॅनेज कर. मी आज घरी गेल्यावर तिच्याशी बोलते, चालेल? ठीक आहे, पण डू समथिंग. हा नक्की करते. ओके, चल बाय. आणि ॲक्च्युली यू नीड हेअर स्पा ऑल्सो. सो दर 15 दिवसांनी हेअर स्पा सुद्धा केला गेला पाहिजे. सी, तुम्हाला हे आत्ता खर्चिक वाटेल, पण याचा लॉंग टर्मसाठी तुम्हाला खूप फायदा होणार आहे. हो चालेल. चहा मस्त झाला, आलं छान लागलाय. थँक्यू काका. कार्तिकी, केसचं टेन्शन दिसते चेहऱ्यावर तुझ्या. हो काका, त्याचीच प्रॅक्टिस करत होते मी. गुड, कर, यशस्वी होशील. आणि एक लक्षात ठेव, आपण काय बोलतो यापेक्षा किती आत्मविश्वासानं बोलतो ना, याकडे लक्ष दे. अगं आपल्या अश्विनीकडे बघ, किती कॉन्फिडंट आहे. आणि विद्युत जे बोलतो ना त्याच्याकडे लक्ष दे. ठीक आहे? तू चहा किंवा कॉफी घे, बरं वाटेल तुला. ठीक आहे. मी जरा सेक्रेटरीकडे जाऊन आलो. हो चालेल. चल. माझ्याकडे उत्पन्नाचं काही साधन नाहीये, कारण पंकजमुळे माझी नोकरी गेली आणि त्यामुळे दुसऱ्यांनी पढवलेली वाक्य बोलून केस कशी जिंकणार आहेस? कार्तिकी, तुला जे वाटतं, आतून जे फील होतं ते तू बोलायला पाहिजेस ना. शिल्पीताई, तुम्ही आत्ताच पार्लरमधून आलात, दमला असाल. थांबा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. नाही, नको. मला कशी कॉफी लागते ते तुला जमणार नाही. सॉरी, मला वाईट नाही वागायचंय तुझ्याशी, पण माझ्याकडून वाईट वागलं जातंय. पण तुम्ही वाईट नाही आहात. तू काय कॅरेक्टर सर्टिफिकेशन देतेस मला? सॉरी यार, परत तिरकं बोलतेय मी. सॉरी, खरंच सॉरी.
शिल्पीताई, हे बघा, आता तर मी तुम्हाला नक्कीच कॉफी बनवून देते, कारण की मला माहिती आहे तुम्हाला कशी कॉफी आवडते ते. का? विद्युतने सांगितलंय? मला विद्युतने नाही सांगितलंय, मला अश्विनी मॅडमने सांगितलंय. का? विद्युतने का नाही सांगितलं? अरे कसा सांगेल तो? त्याला तरी कुठे माहिती आहे मला कशी कॉफी लागते ते. हो, पण त्यांना सगळ्यांबद्दल सगळं माहिती असतं. कशावरून बोलतेस ग हे? त्याला तुझ्या मनातलं सगळं कळतं का? तुझ्या आतला आवाज वगैरे कळतो का त्याला? म्हणजे